हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर दिस युट्यूब चॅनल देशमुख कोचिंग सेमेस्टर 23. मी संदीप देशमुख पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. सो फ्रेंड्स, आज अगेन तुमच्या समोर पुन्हा एकदा बेस्ट आणि इंटरेस्टिंग लेक्चर व्हिडिओ घेऊन आलोय. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.6, जो आपण लेसन स्टार्ट केला होता क्वाड्रॅटिक इक्वेशन. ऑलरेडी लेक्चर 12 आपले कंप्लीट आहे. ठीक आहे, ज्यांनी कुणी 12 अगोदरचे लेक्चर पाहिले नसतील त्यांनी अगोदर ते पहा आणि नंतर या लेक्चर व्हिडिओकडे या आणि विदाउट स्किप करता पहा. एकही गोष्ट स्किप करू नका, नाहीतर काहीच समजणार नाही. ठीक आहे, एकदम बेसिक पासून शिकवण्याचा प्रयत्न केला होता आणि आज आपला याचा 12वा लेक्चर व्हिडिओ आहे. या 1-2 लेक्चर व्हिडिओ मध्ये आपण हा पूर्ण लेसन फिनिश करणार आहोत. ठीक आहे, सो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा मॅथ पार्ट 1 10th क्लास महाराष्ट्र बोर्ड प्रॅक्टिस सेट 2.6 याचा आपला क्वेश्चन नंबर 4 पाहायचा आपल्याला. ओके, चॅनलला वरती नवीन असाल, सबस्क्राइब केलं नसेल तर अगोदर ते करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. ठीक आहे, सो स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 4 सांगितला बघा आपल्याला, विवेक इज ओल्डर दॅन किशोर. आता एक सांगितलाय विवेक आणि एक सांगितलाय किशोर. मी काय सांगितलं होतं, एक पॅटर्न यूज करणार आपण अगोदरच्या 12व्या लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं एकच पॅटर्न यूज करायचा आणि यानं पूर्ण प्रॅक्टिस सेट आपण सोडवायचा. आतापर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं नसेल हा पॅटर्न कोणता आहे, तो पॅटर्न मी आता म्हणजे सांगितलाय तुम्हाला गेल्या लेक्चर मध्ये सुद्धा आणि या लेक्चर मध्ये सुद्धा त्याच पॅटर्न आपण सोडवणार आहे. ठीक आहे, तर एक विवेक नावाचा मुलगा आहे आणि किशोर नावाचा मुलगा आहे. by 5 years, Vivek older than Kishore 5 years. The sum of the reciprocal of their age is 1/6. Find their present age. आता एक सांगितलाय विवेक आणि एक सांगितलाय काय किशोर सांगितलाय. ठीक आहे, आता हे टेक्स्ट बुक मी इथे ठेवतो. ओके, सो विवेक आणि किशोर हे दोन आपल्याकडे काय आहेत, काय म्हणतात त्याला, जाऊ द्या, दोन माणसं आहेत. ठीक आहे, सो विवेक आणि किशोर, विवेक पेक्षा किशोर 5 इयर्स काय ओल्डर आहे. एक मिनिट आता तर घ्यावं लागेल. विवेक इज ओल्डर देन किशोर 5 इयर्स. मग आपण काय करूयात, अगोदर जे विचारलंय त्याला आपण एक्स मानून घ्यायचं. मी सांगितलं होतं एक स्टेप यूज करायची आणि त्यानंच आपल्याला काय करायचंय, सगळं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, सो फर्स्ट आपण काय केलंय, फर्स्ट ऑफ ऑल द प्रेझेंट एज ऑफ किशोर इज एक्स इयर मानलं आपण. काय मानलं, द प्रेझेंट एज. मी सांगितलं होतं जे विचारलंय आपल्याला किशोर आणि विवेकचं एज विचारलंय, देन मी मानतो काय, देन द प्रेझेंट इफ किंवा लेट घेत होतो आपण, लेट द प्रेझेंट एज ऑफ किशोर, लेट द प्रेझेंट एज ऑफ किशोर इज एक्स इयर. किशोर इज एक्स इयर्स. प्रेझेंट एज काय किशोरची आपण एक्स इयर मानली. मग आता अकॉर्डिंग टू कंडिशन मध्ये काय सांगितलंय, विवेक इज ओल्डर दॅन किशोर 5 इयर्स. ओल्डर दॅन म्हणजे किशोर पेक्षा विवेक हा 5 वर्षानं काय ओल्डर आहे, मोठा आहे. ठीक आहे, मग आपल्याला विवेक जो कोण काय विवेक, देअरफॉर म्हणून एज ऑफ विवेकचं एज काय असणार आहे. मग जर तो किशोर पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे म्हणल्यानंतर किशोरचं आताचं वय x आहे, ह्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे म्हणल्यानंतर x + 5. ठीक आहे, मग किशोरचं एज आहे x आणि विवेकचं एज त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा म्हणजे x + 5. इथपर्यंत कळालं. पुढे काय सांगितलंय, द सम ऑफ द रेसिप्रोकल सांगितलंय. म्हणजे आता हे रेसिप्रोकल काय असतं ते कन्सेप्ट समजून घ्या. समजा रेसिप्रोकल, एक मिनिट, यस सी आय बरोबर आहे. रेसिप्रोकलची कन्सेप्ट समजून घ्या. रेसिप्रोकल काय सांगतो, फॉर एक्झाम्पल एखादा नंबर आहे 2, काय आहे 2, तर या 2 च्या खाली काय असतो, 1 असतो. याचं रेसिप्रोकल घ्यायचं म्हणलं तर हे 1 आणि 2 खाली म्हणजे 1/2 हे रेसिप्रोकल होतं. त्याच पद्धतीनं जर इथं 1/2 असा नंबर असेल तर याचं रेसिप्रोकल काय होणार आहे, 2/1 म्हणजेच 2. ठीक आहे, त्याला म्हणायचं रेसिप्रोकल. मग यांनी काय सांगितलंय, सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ देअर एज, म्हणजे या दोघांच्या एजचं काय घेतलं, रेसिप्रोकल घेतलं. म्हणजे जो किशोरची एज x आहे, x च्या खाली काय ना म्हणजे 1, x/1, याचा रेसिप्रोकल काय येणार आहे 1/x घेतलं आणि त्याला सम करायचं. काय करायचंय, सम करायचंय टू द एज ऑफ विवेक प्लस विवेकचं एज x + 5. मग त्याचं रेसिप्रोकल काय होणार आहे, 1/x + 5 इज इक्वल्स टू, आणि या दोघांचं सम किती येणार आहे, यांनी सांगितलंय 1/6. काय येणार आहे 1/6. देन फाइंड देअर प्रेझेंट एज. काय अवघड आहे का, हे टेक्स्ट बुक ठेवतो.
आता इथून पुढे सोडवायचं काही एक अवघड नाही आपल्याला. एक फॉर्म भेटला आपल्याला, एक इक्वेशन भेटले, सॉल्व्ह केले तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू भेटली की आपल्याला इक्वेशन सुटतंय. ठीक आहे. मग आता इथं फ्रॅक्शन आहे, दोन काय दिले, फ्रॅक्शन दिले. काय दिले, फ्रॅक्शन. आता ज्या वेळेस दोन फ्रॅक्शन असतात तर आपल्याला ज्या वेळेस फ्रॅक्शनचं ऑपरेशन शिकवतात त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट शिकवलेली असते. आपण 1/2 हे कॉमन नंबर घेऊयात, हाफ ला घेऊयात, म्हणजे काय होतं 1/2 जर घेतलं तर एक इझी जाते. फ्रॅक्शन मध्ये एक समजून घ्या, फ्रॅक्शन घेतले, फॉर एक्झाम्पल मी दोन फ्रॅक्शन घेतले, एक घेतला 1/2 आणि एक घेतला आणखी 1/2. ठीक आहे. दोन हाफ हाफ घेतले. हे जर फ्रॅक्शन आपल्याला सोडवायचं, एक समजून घ्या, बेसिक पासून सांगतो तुम्हाला, मला फक्त कन्सेप्ट क्लिअर करून द्यायची तुमची. काय करायची, क्लिअर कन्सेप्ट क्लिअर करायचे. सो इथं काय घेतले मी, हाफ हाफ घेतले आणि याची जर का काय केली मी, बेरीज केली. काय केली, बेरीज केली. तर 1 आणि 1 2 आणि 2 आणि 2 4 असं होत नाही. तर इथं काय होतं, मल्टिप्लिकेशन होतं. फ्रॅक्शनची बेरीज करण्यासाठी आपल्याला मल्टिप्लिकेशन येणं गरजेचं आहे. मग ते कसं करायचं, याचा जो डिनॉमिनेटर आहे त्याने याच्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 1 किती येणार आहे, 2. या डिनॉमिनेटरने न्यूमरेटरला मल्टिप्लाय करून न्यूमरेटरच्या जागेवरती 2 लिहायचा आणि याच्या डिनॉमिनेटरने न्यूमरेटरला मल्टिप्लाय करून याच्या न्यूमरेटरच्या जागेवरती 2 लिहायचा. 2 1 जा 2 आणि 2 1 जा 2. मध्ये साइन कोणतं आहे, प्लसचं आहे आणि होल डिवाइडेड बाय, या खालच्याचं मल्टिप्लिकेशन करायचं, 2 2 जा 4. ठीक आहे. असं क्रॉस मल्टिप्लाय करून असं स्ट्रेट केलं आपण. ठीक आहे. आता 2 आणि 2 किती होतात, 4 होतात, भागिले 4. आता याचा अर्थ काय होतो, याला आपण असं लिहू शकतो, 4 भागिले 4, 4 एके 4. आपला भागाकार किती आला, 1. म्हणजे जो उत्तर काय येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजे हाफ आणि हाफ काय होतो, 1 होतो. ऍडिशन फ्रॅक्शन, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की दोन फ्रॅक्शनचं ऍडिशन कसं करायचं. सेम टू सेम दोन्ही फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन कसं करणार, 1/2 मायनस 1/2. हा, आता तुम्हाला शिकवलंय कसं डिनॉमिनेटर सारखं करून घ्यायचं, ऑलरेडी आहे सारखा, आपण कॉमन घेऊन सुद्धा करू शकतो. पण जर याच्याच ऐवजी असं जर आलं 1/2 मायनस 2/1 असं जर आलं तर काय करणार आपण. मग त्याच्यासाठी ही गोष्ट समजून घ्यायची की 1 मल्टिप्लाय बाय 1 काय होतं, 1 1 जा 1, मध्ये मायनसचं साइन, 2 2 जा 4 डिवाइडेड बाय 2 1 जा 2. 4 मधून 1 गेले, वजा 2 भागिले 2 बरोबर वजा 1 असं उत्तर येते. वजा बाकी कशी करायचं ते कळलं. जर हे असं असेल तर 1/2 1/2 च असतं तर आन्सर 0 आला असतं. ते कसं, ते स्टेप करून मला सांगू शकता तुम्ही. ठीक आहे. पुढे बघा, तिसरं याचं मल्टिप्लिकेशन आणि आता पुढे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन एकदम इझी आहे. इथं बघा 1/2 मल्टिप्लाय बाय 1/2 काय करायचं, फक्त मल्टिप्लिकेशन सोपं. बघा ऍडिशन काय आपल्याला बटरफ्लाय करायचं, येणं याला आणि खालच्याला आणि पुढे सॉल्व्ह करायचंय. सबट्रॅक्शनला पण तेच करायचं, फक्त इथं प्लस इथं मायनसचं साइन येणार. फक्त मल्टिप्लिकेशन सोपं आहे, 1 1 1 2 दुने 4 झालं याचं उत्तर. काय अवघड आहे. आणि डिव्हिजन पण त्याच पद्धतीने सोपं आहे. काय 1/2 मल्टिप्लाय बाय 1/2 अशा सॉरी डिवाइडेड ना, डिवाइडेड 1/2. आता एक गोष्ट समजून घ्या, डिव्हिजन करायला आपण असं तर लिहू शकत नाही, हे असं 1/2 आणि 1/2 आणि हे करायला अवघड जाते, खूप अवघड जाते. मग त्याच्यापेक्षा आपण एक गोष्ट करू शकतो, काय करू शकतो, याचा रेसिप्रोकल तर मी आताच सांगितलं काय असतं ते. मग एक तर ही जी दुसरी संख्या आहे याचं काय करायचं, पहिली संख्या तर आहे असली, पहिलं फ्रॅक्शन जे ते 1/2 आहे असं लिहिलं आणि जे दुसरं फ्रॅक्शन आहे हे डिव्हिजनला 1/2 आहे, याला काय करायचं, उलट रेसिप्रोकल घ्यायचं, म्हणजे 2/1. मग याचं रेसिप्रोकल घेतलंय म्हणजे त्याच्यानंतर डिव्हिजनचं पण रेसिप्रोकल घ्यावं लागलं. आपल्याला माहिती आहे डिवाइडेड बाय पलीकडे गेल्याच्या नंतर मल्टिप्लाय होतात. मग याचं रेसिप्रोकल घेतलंय म्हणजे डिव्हिजनचं पण रेसिप्रोकल, जे की काय मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. मग मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर 2 1 जा 2 2 1 जा 2 डिवाइडेड बाय 2 1 जा 2. ठीक आहे. अशा पद्धतीने उत्तर येते बे एक बे. ठीक आहे. म्हणजे बे एक बे हे उत्तर आले, याचा भागाकार 1 येते. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, हे सगळे ऑपरेशन पार पाडू शकतो. ठीक आहे. काय अवघड आहे का, फ्रॅक्शन कळाले. आता इकडे फ्रॅक्शन कडे येऊ सोडवायला. इथं बघा दोन फ्रॅक्शन दिलेत, काय दिले, दोन फ्रॅक्शन दिलेत, मध्ये ऍडिशनचं साइन आहे, म्हणजे इकडचं डिनॉमिनेटर इथल्या न्यूमरेटर सोबत मल्टिप्लाय होणार. x + 5 मल्टिप्लाय बाय 1 काय भेटतं आपल्याला, x + 5 च भेटतं. त्यानंतर मध्ये प्लसचं साइन, x मल्टिप्लाय बाय 1 x च भेटतं. होल डिवाइडेड बाय, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, x मल्टिप्लाय बाय x x चा स्क्वेअर आणि इथं मध्ये प्लसचं साइन, x + 5 5x. बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या, इज इक्वल्स टू 1/6. आता त्याच्यानंतर बघा x + x किती होतं ते, इथं बघा हे x आणि हे x किती झाले, 2x + 5. जर इकडे बघा एक आणखी एक गोष्ट समजून घ्या, x मल्टिप्लाय बाय x x चा स्क्वेअर होतो आणि x + x काय होतो,
x होतं, जसं की इथं झालं आपल्याला खालच्यात x मल्टिप्लाय बाय x चा स्क्वेअर आणि वरच्यात x प्लस x 2x अशा पद्धतीने. ठीक आहे. पुढे बघा खाली 5 लिहिले, खालच्या साईडला काय आहे x चा स्क्वेअर प्लस 5x. ठीक आहे. पुढे 1/6. आता आपल्याला काय फॉर्म करायचे, क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करण्यासाठी सगळ्या गोष्टी आपण एका साईडला घेतो. ठीक आहे. आपण काय केलं, ह्या x स्क्वेअर प्लस 5x पलीकडे पाठवून दिले, म्हणजे इकडे काय राहिले 2x प्लस 5 राहिले, फक्त काय राहिले 2x प्लस 5. हे 6 इथं डिव्हिजनला इकडे राहायच्या नंतर मल्टिप्लाय बाय 6 होणार आहे. काय होणार आहे, मल्टिप्लाय बाय 6 आणि इज इक्वल्स टू हे 1 इथं मल्टिप्लाय आहे, हे डिव्हिजनला पलीकडे गेल्याच्या नंतर मल्टिप्लाय होणार आहे. काय होणार आहे, x स्क्वेअर प्लस 5x. बारीक बारीक गोष्टी लक्षात घ्या. आता इथे एक गोष्ट समजून घ्या, 6 गुणिले 2x 6 दुने 12. किती 6 दुने 12x अधिक 5 30 बरोबर हे आहे असंच राहणार x चा स्क्वेअर अधिक 5x. आता एक गोष्ट समजून घ्या, हे x स्क्वेअर आहे अशी इथं ठेवले, x स्क्वेअर काय केले आहे अशी. हे बघा मी लांब ओढतोय का, तर समजण्यासाठी, कन्सेप्ट क्लिअर व्हावी म्हणून करतोय. जर एखादा डाऊट असेल तर नक्की कमेंट मध्ये विचारा, पुढच्या लेक्चर मध्ये आपण ते क्लिअर करणार आहे. ठीक आहे. हे x चा स्क्वेअर हे प्लस 5x जे आहेत आपल्याला, हे 12x इकडे काही गरज नाही, पलीकडे पाठवून दिले, -12x झाले. काय झाले, -12x आणि हे 13 पलीकडे पाठवून दिल्याच्या नंतर -13 होतात, इज इक्वल्स टू 0. आता इथे समजून घ्या, हे x स्क्वेअर आहे असं, x इथं खाली दिसत नसेल, इथं वरच्या साईडला सॉल्व्ह करतोय, रफ करतोय, हे तर समजलं असेल मल्टिप्लिकेशन तुम्हाला. हा, x स्क्वेअर आहे असं लिहिला मी. ठीक आहे. त्याच्यानंतर 5x minus 12x, 12 मधून 5 गेले, किती राहिले 7x राहिले. 12x मधून 5x गेले 7x, मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह, इथे -7x आणि लास्टचे राहिलेले -30 इज इक्वल्स टू 0. अशा पद्धतीने आपल्याला काय भेटले, क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झाले. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन पुढे कसं सोडवायचं हे पाहूयात आपण. क्वाड्रॅटिक इक्वेशन बरोबर आहे का आपलं, एकच मिनिट. बरोबर आहे, थिंक आय होप आलं तुला. बरोबर आहे. आता पुढे सॉल्व कसं करायचं हे समजून घ्या. हे एक वेगळी कन्सेप्ट आहे, नाही तर कन्फ्युज होऊन जाताल तुम्ही. पुढे बघा कसं सोडवायचं. आता याला पुढे आपल्या फॅक्टरायझेशन मेथडने सोडवायचं, म्हणजे मेथड आपण तेच एकाच पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतोय. फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे काय, लास्टच्या टर्मचं आणि पहिल्या टर्मचं मल्टिप्लिकेशन करायचं, जे की येतं 30x चा स्क्वेअर. आता याचे दोन फॅक्टर असे पाहिजे जर की उत्तर मधली संख्या आली पाहिजे. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, 15 गुणिले 2 15 दुने 30, दोघांना x दिल्याच्या नंतर x चा स्क्वेअर भेटतो. जर आपण मोठ्या संख्येला मायनसचं साइन दिलं तर 15 दुने 30 प्लस मायनस मायनस आणि याची बेरीज किती यायला लागली, मायनस कशी यायला लागली, एक मिनिट 7x. ठीक आहे. मग 15 दुने जर 30 केला आपण तर ह्याची बेरीज जी आहे ती काय येणार आहे, -12 येते. आपल्याला किती पाहिजे, इथं -7 पाहिजे. 15 आणि 2 ला घेता येत नाही, आपण काय करू शकतो, इथं 9 ला घेऊ शकतो. 9 पण नाही येणार, काय घेता येईल, 10 3 10 ला घेऊ शकतो. 10 3 जा 13, 10 3 30, दोघांना x चं जर साइन दिलं तर x मल्टिप्लाय बाय x चा स्क्वेअर. मोठ्या संख्येला मायनस साइन दिलं तर प्लस मायनस -13 भेटतात आणि याची सबट्रॅक्शन काय भेटते, 10 मधून 3 गेले 7, मोठ्या संख्येचं साइन म्हणजे 7x. आपल्याला हे दोन फॅक्टर्स सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय करून भेटलेले. ठीक आहे. मग हे दोन्ही फॅक्टर काय करतो आपण, मधल्या संख्येच्या जागेवरती ठेवतो. इथं दिलं आपल्याला x स्क्वेअर -10x 3x -10x 3x -30 इज इक्वल्स टू 0. आणि फायनली इथून पुढे सोपं, या दोघांमधून एक कॉमन काढायचं, या दोघांमधून एक कॉमन काढायचं. याच्यामधून मी x ला जर कॉमन काढले, बघा स्पीड फास्ट वाटत असेल, बट आतापर्यंत 12 लेक्चर व्हिडिओ झालेत आपले. 12 लेक्चर व्हिडिओ ज्यांनी पाहिले असतील त्यांना ही स्पीड काहीच नाहीये. ठीक आहे. म्हणून अगोदर ते पाहून या आणि नंतरच या व्हिडिओकडे वळा. ठीक आहे. पुढे बघा, आता या दोघांमधून x ला कॉमन घेतलं, मध्ये राहिले x 10 आणि या दोघांमधून आपण 3 ला कॉमन घेतलं, मध्ये राहिले x 30 ला आपण 3 च्या टेबल मध्ये 30 किती नंबरला येतं, 10 नंबरला येतं, इज इक्वल्स टू 0. आता इथं प्लस पॉझिटिव्ह नंबर म्हणजे 3 ला काय दिले, इथं पॉझिटिव्ह साइन आहे म्हणजे मधला साइन चेंज होणार नाही, मायनसचा मायनस दिला आपण. ठीक आहे. मधल्या संख्या सारख्या आल्या, मधल्या ज्या दोन टर्म आहेत त्या एक वेळेस लिहून घ्यायच्या, काय x 10 आणि बाहेरच्या टर्म एक वेळेस x
3 इज इक्वल्स टू 0. फायनली आपल्याला x ची एक व्हॅल्यू भेटली 10 आणि x ची एक व्हॅल्यू काय भेटली -3. आता एज कॅन नॉट बी कॅल्क्युलेट इन निगेटिव्ह. आता एज कधी निगेटिव्ह नसते, देअरफॉर x विल बी इक्वल्स टू 10. x ची व्हॅल्यू किती आली आपल्याला 10 आली. आपण काय मानलं होतं प्रेझेंट एज ऑफ किशोर. मग आपल्याला एक गोष्ट कळाली इथं, किशोर्स एज इज 10 इयर. किशोरची एज किती आहे 10 इयर. आणि एज ऑफ विवेक, विवेक एज इज 10 plus 5 is equals to 15 इयर्स. म्हणजे विवेकची एज का तेवढी, कारण त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. मग किशोरची 10 असेल तर विवेकची नक्कीच काय असणार आहे 15 असणार आहे. अशा पद्धतीने एकदम इझिली आपण सोडवण्याचा प्रयत्न केला. समजलं असेल तर कमेंट करून नक्की समजलंय म्हणून सांगा. आपण टाइम पाहूयात एकदा किती झाला, आणि जर आपल्याला वेळ असेल तर नक्कीच आपला जो काही कोणता पुढचा 5वा क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. सो याचा स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या पॉज करून. ओके. सो 15 मिनिट राहिलेत आपल्याकडे. त्याच्यामध्ये 1 मिनिट, सॉरी 1 मिनिट पाणी पिऊन आलो. ओके. सो इथे लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय सांगितलंय, सुयश नावाचा एक विद्यार्थी, त्याने काय केलं, स्कोर 10 मार्क मोर इन सेकंड टेस्ट देन द फर्स्ट. आता समजा आपण ह्याला काय मानू शकतो आपण, हा फर्स्ट टर्म एक्झाम आणि सेकंड टर्म एक्झाम. फर्स्ट टर्मची एक एक्झाम झाली आणि तिची एक सेकंड टर्मची एक्झाम झाली. मग त्या सुयशने काय केलं, 10 मार्क जास्त मिळवले. कधीपेक्षा पहिल्या फर्स्ट टर्मला जेवढे मार्क भेटले त्याच्यापेक्षा 10 मार्क सेकंड टर्मला जास्त भेटले. मग तो पुढे काय सांगतोय की 5 टाइम द स्कोर ऑफ सेकंड टेस्ट इज द सेम ॲज स्क्वेअर ऑफ स्कोर इन फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म म्हणजे पहिल्या टर्म मध्ये जे काय पडले असतील त्याचा वर्ग, आणि जे दुसऱ्या टर्म मध्ये जे काय पडले ती जी संख्या आहे त्याला मल्टिप्लाय बाय 5 केल्याच्या नंतर ह्या दोघांचं उत्तर किती येतं 1 येतं. म्हणजे समजा इथे काय सांगितलं त्यांनी, जर फर्स्ट टर्मला ते जनरली इन जनरल मी सांगतो, ह्या क्वेश्चनचा अर्थार्थी संबंध नाहीये. समजा एखाद्या विद्यार्थ्याला 5 मार्क पडले, फर्स्ट टर्मला किती पडले 5 मार्क पडले. म्हणजे तो सुयश काय सांगतोय ते समजून काय, समजा 5 मार्क पडले तर या 5 चा वर्ग फर्स्ट टर्मच्या एक्झामचा वर्ग, आणि जे सेकंड टर्मला पडले जे की किती आहे, समजा 5 ने जास्त आहे, 10 मार्क जास्त आहे, पण एक समजून घेऊ आपण, दुसऱ्या टर्मचं जे काय आपल्याला भेटलं ते 5 आणि याला मल्टिप्लाय बाय 5 केल्यानंतर 5 चा वर्ग 25 बरोबर 25. मग तो काय सांगतोय, सेकंड टर्मच्या एक्झामला मल्टिप्लाय बाय 5 केलं आणि फर्स्ट टर्मच्या एक्झामचा स्क्वेअर घेतला तर आपल्याला दोघांचे उत्तर कसे भेटतात, इक्वल भेटतात असं सुयश सांगतोय. मग त्याने क्वेश्चन काय केला आपल्याला की फाइंड ही स्कोर इन फर्स्ट टेस्ट, म्हणजे पहिल्या टेस्ट मध्ये आपल्याला मार्क किती पडले ते काढायचे. मग आपण काय सांगितलं होते, पॅटर्न फॉर्म करत होतो आपण, सॉरी पॅटर्न फॉलो करत होतो. काय तो पॅटर्न, जे नाही विचार म्हणजे जे विचारले, सॉरी जे नाही विचारले त्याला कसं काढणार, आपण जे विचारले त्याला काढायचं आपल्याला. ठीक आहे. मग आपल्याला विचारले काय, ते विचारले आपल्याला लेट, काय विचारलंय, सुयशला फर्स्ट टर्म मध्ये x मार्क पडले असं, म्हणजे काय विचार, जे काही मार्क पडले ते सांगा म्हणलंय. मग आपण सांगितलं x मार्क पडले. काय सांगितलंय, लेट कुठे, हा सुयश काय होतं, फाइंड ही स्कोर इन फर्स्ट टेस्ट. लेट सुयश टेक x मार्क्स इन फर्स्ट काय आपलं टेस्ट. आता आपण काय केलं, समजून घेतलं, लेट सुयशला x मार्क पडले फर्स्ट टर्मला, मग आपल्याला सेकंड टर्मला किती पडले, देअरफॉर म्हणून त्यांनी कंडिशन अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन बनल्याच्या नंतर अकॉर्डिंग टू इक्वेशन, अकॉर्डिंग टू इथे लिहू शकता, क्वेश्चन नाही लिहिले तरी चालतंय. म्हणून सुयशला सेकंड टेस्ट मध्ये, म्हणून सुयश टेक किती मार्क सेकंड टेस्टला, सुयश टेक इथं बघा सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट देन द फर्स्ट. पहिल्यापेक्षा 10 ने जास्त पडलेत, म्हणजे पहिले मार्क आणि त्याच्यामध्ये 10 ऍड केले तर एवढे त्यांनी घेतलेत कधी, मार्क घेतलेत इन सेकंड टेस्ट.
सेकंड टेस्टला त्यांनी एवढे मार्क घेतले. इथपर्यंत कळल्याच्या नंतर फक्त आपल्याला क्वेश्चन समजून घ्यायचा आहे. मग आपण खाली लिहितो काय, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. गिवन कंडिशन काय सांगते, पहिल्या टेस्टच्या मार्काचा स्क्वेअर, पहिल्या टेस्टच्या मार्काचा स्क्वेअर, स्क्वेअर इकडच्या साईडला लिहू म्हणजे सोपं जाईल. पहिल्या टेस्टच्या मार्काचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 5 मल्टिपल ऑफ दुसऱ्या टेस्टचा मार्क, सॉरी दुसऱ्या टेस्टचे मार्क. मग 5 टाइम म्हणजे 5 मल्टिप्लाय बाय दुसरी टेस्ट x प्लस 10. ठीक आहे, एवढं त्यांनी सांगितलंय. पहिल्या टेस्टला पडलेल्या मार्काचा स्क्वेअर आणि दुसऱ्या टेस्टला पडलेले मार्क त्याला मल्टिप्लाय बाय 5 केले तर दोघांचं उत्तर किती येतंय, सारखं येतंय. म्हणजे इथं 5 असेल तर 5 चा स्क्वेअर, मग किती जी संख्या असेल त्याला मल्टिप्लाय बाय 5 केल्याच्या नंतर उत्तर इज काय यायला पाहिजे, उत्तर इज 25 यायला पाहिजे, असं त्यांनी सांगितलंय. सरळ सोपं. मग आता त्याच्यानंतर आपल्या क्वेश्चन मध्ये बाकी काही माहिती दिली नाही, मग पुस्तक देऊ आपण साईडला फेकून आणि डायरेक्ट आपण काय करूया, सोडवायला घेऊया. जर आता इथे हे दिले x चा स्क्वेअर भेटला आपल्याला, याला काय करायची गरज नाही. x चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 5 मल्टिप्लाय बाय x किती भेटतं आपल्याला, 5x आणि 5 मल्टिप्लाय बाय 10 प्लस 50 बिकॉज 5 10 50 हे भेटल्याच्या नंतर आपण काय करू, सगळे एका साईडला घेऊया. इथं x चा स्क्वेअर, इथं मायनस 5x आणि मायनस 50 इज इक्वल्स टू 0. सगळे इकडे आणले, प्लस चं मायनस झालं. आता पुढे सोडवायचं आपल्याला. क्वाड्रॅटिक इक्वेशन तर भेटलं, काय भेटलंय, x चा स्क्वेअर मायनस 5x मायनस 50 इज इक्वल्स टू 0. मग काय करतो आपण, पहिली टर्म आणि लास्टची टर्म मल्टिप्लाय करतो, जे की येते मायनस 15x चा स्क्वेअर. दोन मल्टिपल बघतो, काय दोन मल्टिपल बघतो, ज्याचं की मध्ये मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे आणि ऍडिशन किती काय आलं पाहिजे, मधली संख्या जी की मायनस 5x आहे. मग 5 10 50, 5 10 काय 50 किंवा 10 पंचे 50, 10x आणि 5x. हे दिसतंय, नसेल दिसत, थांबा मोठ्या अक्षर करू आपण. इथं काय करू, मायनस 15x चा स्क्वेअर, दोन असे काढायचे, ज्याचं मल्टिप्लिकेशन ते आलं पाहिजे आणि ऍडिशन मायनस 5x आलं पाहिजे. मग आपण इथे काय केले, घेतलं 10x आणि इथं काय घेतलंय 5x घेतलं. ठीक आहे, आता मोठ्या इथं मग आपल्याला जे काय 15 आहे त्याला मायनस साइन पाहिजे. मग मायनस जर 10 ला दिलं तर 10 5 50 प्लस मायनस मायनस आणि 10x मधून 5x गेले मायनस 5x राहतात, कारण मोठ्या संख्येला मायनस साइन आहे. हे आपले प्रॉपर काय भेटले, जे फॅक्टर भेटले आपल्याला दोन, ते फॅक्टर ह्याच्या खाली लिहून टाकायचे. म्हणजे x चा स्क्वेअर मायनस 5 का 10 मायनस 10x मायनस 10x प्लस 5x मायनस 50 इज इक्वल्स टू 0. या दोघांमधून कॉमन काढायचं. हा, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं, हे अगोदर लिहायचं का हे अगोदर लिहायचं, कोणतंही कुठेही लिहिलं तरी चालतं, कारण मायनस 10x प्लस 5 तेच येणार आहे आणि 5 मायनस 10x तेच येणार आहे, म्हणजे मागे पुढे लिहिलं तरी चालतंय. आता या दोघांमधून, या पहिल्या दोघांमधून एक कॉमन काढलं मी, x ला कॉमन घेतलं, मध्ये काय राहिलं x मायनस 10 आणि या दोघांमधून मी 5 कॉमन घेतले, मध्ये राहिले x, 5 च्या पाड्यात 50, 10व्या नंबरला मायनस 10 इज इक्वल टू 0. इथं पॉझिटिव्ह नंबर कॉमन घेतलाय म्हणून मधलं साइन चेंज झालेलं नाहीये. बारीक गोष्टींकडे लक्ष द्यायचं. मधले जे काही व्हॅल्यू आहेत ह्या सारख्या आल्यात आणि बाहेरच्या व्हॅल्यू एक आल्यात. मग मधल्या सारख्या आल्यात म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. मधल्या व्हॅल्यू काय करायच्या, एक वेळेस लिहायच्या x प्लस 10, x प्लस सॉरी x मायनस 10 आहे, x मायनस 10 आणि एक काय x प्लस 5, x प्लस 5 is equals to 0. दोघांना सेपरेट 0 देऊन टाकू. x minus 10 is equals to 0 आणि x plus 5 is equals to 0. फायनली एका x ची व्हॅल्यू आली 10 आणि एका x ची व्हॅल्यू आली काय -5. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू किती भेटली 10. Then the Suyesh take 10 marks in first exam. Therefore Suyesh काय Suyesh take 10 marks in first टेस्ट मध्ये त्यांनी 10 मार्क प्राप्त केले. म्हणजे सेकंड टेस्ट मध्ये आता एक काम करू आपण, हे उत्तर बरोबर आहे का चुकीचं आहे पाहण्यासाठी काय करायचं, x च्या जागेवरती ते 10 टाकून बघायचे. म्हणजे 10 चा वर्ग बरोबर 5 गुणिले 10 गुणिले 10 अधिक 10 10 अधिक 10 असं येतंय का हे बघून घेऊ आपण. मग 10 चा स्क्वेअर 100 बरोबर 5 5 10 50 अधिक 5 10
50 म्हणजे 100 बरोबर 100 आणि फायनली हेन्स प्रूफ आपलं जे काही 10 उत्तर आले ते काय बरोबर आहे. म्हणजे सुयशला सेकंड याच्यात किती पडले 20 मार्क पडलेले आहेत. एवढ्या इझी स्टेप मध्ये आणि एकच मेथड यूज करून आपण पूर्ण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. आजच्यासाठी एवढंच, भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये. सो बाय एव्हरीवन.